एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते। जुन्नर तालुक्यामध्ये पिपळवंडीमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मंगळवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह रात्री लेंडेस्थळ इथे झाडाजवळ आढळून आला। या प्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय संशयिताला ताब्यात घेतलाय। प्राथमिक माहितीनुसार मुलीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्यानंतर हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे। आणि मग त्याचे नंतर ते त्याच्याकडून पुढे माहिती घेऊन आरोपीला सोबत घेऊन आम्ही घटनास्थळी आमची टीम पोहोचली। या ठिकाणी आम्हाला ते जे निर्भया आहे त्याचा शव जे आहे ते मिळून आला आणि त्याचे नंतर आरोपी जे आहे त्याला अटक करण्यात आला। गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली। गुन्ह्यात कलमवाढ केल्यानंतर त्याला अटक करण्यात आला आणि जे निर्भया आहे त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा आज सकाळी झालेला आहे। पोस्टमॉर्टमची जे प्रक्रिया आहे ते सध्या चालू आहे। गावाचे लोकांचे जे प्रश्न होते त्याच्याशी आम्ही स्वतः भेटलो आहे आणि त्यांना आम्ही आश्वासन दिलं आहे की ही जे वाईट घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना, त्याच्यात आम्ही 15 दिवसात आत जे आहे ते चार्जशीट जे आहे ते माननीय कोर्टात दाखल करणार आहोत आणि त्याच्यात जलद गतीने जे आहे ते पुढे तपास आणि प्रॉसिक्युशन होईल याबाबत त्यांना सांगण्यात आलेलं आहे। पुढील तपास चालू आहे। थँक्यू। यामध्ये तो आरोपी एकटाच आहे की अजून कोण त्याचे साथीदार होते असं काही निष्पन्न झाले? ह्यामध्ये आरोपी एकटाच आहे आणि तो जसा मी सांगितला शेजारी राहणाराच आहे आणि नेहमी ओळखाणी येजाचा तो आहे। कुठं सापडलाय सर? आरोपी मेजर आहे, 25 वर्षाचा आहे। तो शेतमजुरीचं काम करताय। कुठं सापडलं सर? तो गावातही सापडला आहे। तो हे सगळा केल्यानंतर पिंपळवंडी गावात हे कृत्य केल्यानंतर तो घरीच आला होता आणि ते गाव परिसरात ही फिरत होता। त्यांनी सर्च या मुलीचं जॉईन केला असं काही आहे का? तो ही वॉज नॉट पार्ट ऑफ दिस सर्च फॅमिली अँड विलेजर्स? नाही, त्या तसा नाही काही, कारण ते आपल्याकडे ज्यावेळी माहिती प्राप्त झाली आपली टीम गावात गेली आणि त्यावेळी आपण ज्यावेळी विचारपूस करत होतो, आता शेजाऱ्याकडे आपण विचारपूस करतो कोणाच्या घरी गेले की नाही, आणि त्यावेळी एका टीमला आमचीला ते गावाचे एका व्यक्तीने सांगितलं की त्याच्याबरोबर असं दिसून आले आहे, पण तेव्हापर्यंत त्याच्याकडे अगोदर ही विचारपूस चालू होती, म्हणजे जसं सगळे शेजारी लोकांकडे आपण करतोय आणि म्हणून तर त्याला अधिक विचारपूस केली, प्रश्न विचारले तर हे आपले समोर आलेली। त्याने स्ट्रँग्युलेशन केली आहे। प्रकरण फास्ट ट्रॅक वरती चालू करण्याची मागणी केली जाते की नसरापूरच्या घटनेमध्ये जे पद्धतीने प्रकरण फास्ट ट्रॅक वरती चाललं आणि 15 दिवसांमध्ये चार्जशीट दाखल झालं, तशीच प्रक्रिया घटनेमध्ये होईल का?